मुलींसाठी शिक्षणाची दारं जास्त खाली गेला ना उघडे गेले, किती त्रास त्यांना सहन करावा लागला। या दोन महान पुरुषांना प्रथमतः मी स्मरण करतो। बस 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 वेळ जास्त झालेला आहे, त्यामुळे आपण मान्यवरांचं स्वागत सुद्धा मान्यवरांनीच व्यक्त केलेलं आहे। ते म्हणत सर स्वागत करू नका, परंतु सर्वांनी शब्दसुमनांनी आणि टाळ्यांनी परत एकदा या मान्यवरांचं स्वागत करावं। धन्यवाद। सर्व मान्यवरांचं या ठिकाणी स्वागत झालेलं आहे। अध्यक्ष श्रीयुत अंबाभाऊ फेरल त्याने म्हणायचं नाचा यांनी मागे नाचायला लावा दिले 7व्या वर्गासाठी पहिला आणि दुसरा क्रमांक त्याला येईल त्याच्यासाठी योग्य बक्षीस दिलेलं आहे आणि ते बक्षीस मागे दिले मागे करायचं त्यांनी आजीवन दिलेलं आहे। मागे म्हणजे ते पैसे जमा करतील आणि त्या पैशातून जो काही बँकेच्या व्याज रूपानं पैसा येईल तो पैसा त्या मुलांच्या बक्षिसासाठी दिला जाईल। अतिशय चांगलं काम भाऊ तुम्ही केलेलं आहे। अशाच प्रकारची ओढ जर शाळेबद्दल असेल तर शाळा पुढे जायला काही वेळ लागणार नाही। मित्रांनो, मला दोन शब्द फक्त बोलायचे आहेत की आज आपल्या मराठी शाळा बंद पडण्याच्या स्थितीमध्ये आलेलं आहे, तर तुमचं गाव अतिशय भाग्यशाली आहे की या गावामध्ये 214 विद्यार्थी आहेत। चांगली गोष्ट आहे, शिक्षक स्टॉफ सुद्धा पुरेपूर आहे। या शिक्षकांना आणि विद्यार्थ्यांना तुम्ही मदत करा, वेळोवेळी त्यांच्या समस्या समजून घ्या आणि तुमच्या समस्या सांगा, विद्यार्थ्यांच्या समस्या सांगा, हितगुज करा, शाळेशी जास्त संपर्क वाढवा आणि आपल्या मुलांचं भवितव्य उज्ज्वल करून घ्या। एवढंच मी या प्रसंगी सांगू इच्छितो। आपण सर्व कार्यक्रमासाठी आतुरतेनं वाट पाहत आहोत, बोलण्यासाठी बरेचसे उपक्रम मी आलो तेव्हापासून बरेचसे उपक्रम राबवणे सुरू झालेले आहेत। आमचे शिक्षक लोक सुद्धा यंग मंडळी आहे, अतिशय आनंद आहे। माझा मुलगा आता परवा दिवशी आला होता, यांनी सत्कार घेतला, तो MA डॉक्टर आहे। त्यानं सांगितलं चालता चालता रस्त्यानं मला पप्पा तुमच्या शाळेवर सारी यंग मंडळी आहे, तर म्हटलं भाऊ याचाच फायदा आम्ही गावाला करून घेणार आहोत। म्हणजे बघा तुमच्या या आमच्या तरुण मंडळीचा फायदा तुमच्या गावाला व्हावा यासाठी तुम्ही सुद्धा आम्हाला प्रयत्न करा, आम्ही सुद्धा तुमच्या मुलांसाठी प्रयत्न करतो। एकमेकांचं सामंजस्य वाढवा एवढंच बोलून वेळ जास्त झाल्यामुळे माझे दोन शब्द संपवतो। आपण सर्व या ठिकाणी आलात, तुमचं खरोखर आभार आहे। शांत चित्तानं हा कार्यक्रम ऐकून घ्या, 5 वाजेपर्यंत कार्यक्रम चालेल। आणि एक महत्त्वाचा भाग असा आहे की जवळपास 40 कार्यक्रम आहेत। किती 40 कार्यक्रमाला जवळपास 4 तास लागू शकतात किंवा 5 तासही लागू शकतात। त्याच्यामुळे एखादा कार्यक्रम वन्स मोर करू नका। सर्व आपले मुलं आहेत, मुलांचा स्टॅमिना असतो, आपला स्टॅमिना भरपूर आहे, आपल्यासाठी आपण करू शकतो, पण मुलांसाठी नाही। म्हणून मुलांसाठी एकदा झालेलं गीत हे पुन्हा रिपीट होणार नाही अशी मान्यवरांच्या मार्फत मी सर्वांसमोर ग्वाही देतो आणि पुढच्या कार्यक्रमाला सुरुवात करतो। आणि सूत्रसंचालनासाठी आमच्या 2 मॅडम सौ हिस्सल मॅडम आणि जोशी मॅडम या 2कडे संचलन आहे। शांत चित्तानं त्यांचं संचलनही ऐकून घ्या, वेळोवेळी येणारे जे गीतं आहेत त्यांचा सुद्धा सन्मान करा आणि त्यांचं सुद्धा स्तुती करा की त्याच्यामुळे त्यांचं कौतुक वाढेल आणि अशा प्रकारचे कार्यक्रम नेहमी तुम्हाला पाहायला मिळतील। 2 मिनिट आणखी तुमचे घ्यावा असे वाटतात की यावर्षी खेळामध्ये आम्ही विद्यार्थी नेले होते। खेळामध्ये भिंगारा टीम ही राज्य लेवलवर जिंकून आलेली आहे, महाराष्ट्र राज्य लेवल। आणि या महाराष्ट्र राज्य लेवलशी आपल्या गावातील शाळेच्या कबड्डी टीमचा सामना सुरू झाला, 4 गुणांनी आपली शाळा हरली। पण मला अभिमान याच्यात वाटतो की राज्य लेवलच्या त्या टीमशी माझ्या गावातले विद्यार्थी खेळले आणि 4 गुणांनी हारले, तो त्यांचा पराजय नसून त्यांचा विजय आहे असं मी मान्य करतो। आणि पुढच्या वर्षी माझी सुद्धा टीम विभागीय स्तरावर आणि राज्य स्तरावर कशी जाईल याची आम्ही पुरेपूर प्रयत्न करू आणि यांना ग्वाही देतो। त्याचबरोबर आपल्या इथला एक 200 मीटरचा विद्यार्थी जिल्हा लेवलपर्यंत गेलेला आहे, त्याचं प्रमाणपत्र वाटप केलं होतं। याच्या अगोदर झालेला बक्षीस वितरणाचा कार्यक्रम झाला, याच्या अगोदर तो का घेतला हा वेळ उशिरा, कारण 3 कार्यक्रम आहेत। एक आपलं ध्वजारोहण, बक्षीस वितरण, म्हणजे वर्षभर जे काही उपक्रम चालले त्यामधून मुलांना प्रोत्साहन मिळावं
म्हणून आम्ही काही बक्षिसं ठेवले आणि ते बक्षिसं सकाळी माननीय अध्यक्षांच्या हस्ते त्या मुलांना सुपूर्द करण्यात आले. त्याचबरोबर खेळाचे प्रमाणपत्र होते आणि म्हणून हा कार्यक्रम आम्ही 11 वाजेपासून तर 4 वाजेपर्यंत ठेवला. कार्यक्रमाचा आस्वाद घ्या. माझे सर्व मंडळी या ठिकाणी आली त्याबद्दल मी आभारी आहो शाळेतर्फे आणि माझे 2 शब्द आपण ऐकून घेतले त्याबद्दल धन्यवाद. जय हिंद, जय भारत. धन्यवाद सर. सरांनी आपल्या प्रास्ताविकेतून आपल्या शाळेने वर्षभर राबवलेल्या उपक्रमांची संपूर्ण माहिती आपल्याला दिलेली आहे. त्याचबरोबर खेळामध्ये मिळालेलं यश ते सुद्धा तुमच्यासमोर सादर केलेलं आहे. आता जास्त उशीर न करता अध्यक्षांच्या वतीने कार्यक्रमाच्या उद्घाटनाचा सोहळा आपण सुरू करू. हे भिंतीवर बसलेली सर्व मंडळी बसून जा इकडे खाली. चला उतरा. आणि उभे असलेले गावकरी मंडळींनी सुद्धा बसून घ्यायचं आहे. मान्यवरांच्या परवानगीने कार्यक्रमाच्या उद्घाटनाचा सोहळा हा इथेच थांबला. आता पुढील कार्यक्रमासाठी ह्या खुर्च्या खाली घेऊन विद्यार्थ्यांना वर येण्याची संधी देऊया. सह्याद्रीच्या दरीखोऱ्यातून नाथ भवानी गाते, सह्याद्रीच्या दरीखोऱ्यातून नाथ भवानी गाते, काळ जात राहते आमच्या छत्रपती शिवाजी राहते, छत्रपती शिवाजी राहते. पहिल्याच गीतासाठी येत आहे वर्ग 4चे विद्यार्थी घेऊन येत आहे दैवत छत्रपती, दैवत छत्रपती. सर्व विद्यार्थी आले पाहिजे असं येतील ना सगळे शेवटपर्यंत दिसतो ना. आता हे आणि एकदा टाळ्यांच्या जोरदार गळ्यात त्यांचं स्वागत करूया. दैवत छत्रपती आमचं दैवत छत्रपती, दैवत छत्रपती आमचं दैवत छत्रपती. शिवा प्रेमाबाई आम्हाला नाही कुणाची भीती, शिवा प्रेमाबाई आम्हाला नाही कुणाची भीती. जय 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 शिवाजी, जय जय भवानी, जय जय. दैवत छत्रपती आमचं दैवत, दैवत छत्रपती आमचं दैवत छत्रपती. शिवा प्रेमाबाई आम्हाला नाही कुणाची भीती, शिवा प्रेमाबाई आम्हाला नाही कुणाची भीती. जय जय भवानी, जय जय शिवाजी, जय जय भवानी, जय जय शिवाजी.
शिवाई आईची ताई आशीर्वाद हो पाठी आहे आशीर्वाद हो पाठी दैवत छत्रपती आमचं दैवत छत्रपती आमचं दैवत छत्रपती जय शिवाजी जय जय दिल्लीचा तख्त हलविला हे भूमी मावळे संगतीला हे भूमी मावळे संगतीला पहाड टरटरा पाटा पहाड टरटरा पाटा भीत होते वाघाला अरे भीत होते वाघाला घरच्या वाघाला धराया घरच्या वाघाला धराया आले गेले असे किती अहो आले गेले असे किती दैवत छत्रपती आमचं दैवत छत्रपती दैवत छत्रपती आमचं दैवत छत्रपती शिवबाचे मावळे आम्हाला नाही कुणाची भीती शिवबाचे मावळे आम्हाला नाही कुणाची भीती जय जय भवानी जय जय शिवाजी जय 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 शिवाजी बाजी तानाजी काय सांगू बाजी तानाजी काय सांगू ज्यांची शिवभक्ती नाव घेता संता धनाजी नाव घेता संता धनाजी थोड्या दुश्मनाच मग पडती थोड्या दुश्मनाच मग पडती शरदाची लेखनी शोभती शिवाजी आरती विशाल शिवाजी आरती दैवत छत्रपती आमचं दैवत छत्रपती दैवत छत्रपती आमचं दैवत छत्रपती शिवाजी मावळे आम्हाला नाही शिवाजी मावळे आम्हाला नाही कुणाची भीती जय 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 शिवाजी जय जय भवानी मेरी परशु का जन्मला मेरी परशु का जन्मला राजांचा अधिपती साऱ्या राजांचा अधिपती दैवत छत्रपती आमचं दैवत छत्रपती आमचं दैवत छत्रपती शिवाचे मावळे आम्हाला नाही कुणाची भीती शिवाचे मावळे आम्हाला नाही कुणाची भीती जय जय भवानी जय जय शिवाजी जय जय भवानी जय जय शिवाजी जय 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 शिवाजी वीरकन्या वीरपत्नी वीरकन्या वीरपत्नी जिजाऊ राजमाता वीरकन्या वीरपत्नी जिजाऊ राजमाता जिच्या उदरी जन्माला आला महाराष्ट्राचा भाग्यविधाता महाराष्ट्राचा भाग्यविधाता अशा आपल्या महाराष्ट्राचे स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज आपले आराध्य दैवत यांच्या कर्तृत्वाचा कामगिरीचा नृत्यातून आविष्कार घेऊन आलेले होते वर्ग 4चे विद्यार्थी आदित्य आणि सर्व जमून
यांनी खूप चांगल्या प्रकारे नृत्य इथे आपल्यासमोर सादर केलेलं आहे. केंद्र आहे 99,95,92,960 किलोमीटर म्हणजेच मंगळ ग्रहाच्या ईशान्य कक्षेपासून 300 प्रकाश वर्षे दूर असलेल्या पितांबरी पर्वतावरून पांडुरंग डोंगरगार पोरीच्या पोराचा पोरगा आदित्य डोंगरगार आपल्या सादर करत आहे. काल रात्री सुमारे 8:30 वाजता ट्रक व मुंगीचा अपघात झाला असून या अपघातामध्ये मुंगीला सरकारी दवाखान्यात दाखल करण्यात आले. एका गावात पाण्याची टंचाई आल्यामुळे गावातील सरपंचाने पोंग्यांची पाईपलाईन करून गावातील पाण्याची टंचाई दूर केली आहे. यापुढील माहिती शिवा सांगणार आहे. सरपंचाने फोंगे आणले आणि ते फोंगे आकारात लहान पडत होते, त्यामुळे सरपंचाने फोंगे तेलात भाजून आकार मोठा करून पाण्याची टंचाई दूर केली. रेल्वेमध्ये एकूण 150 जागाची भरती काढण्यात आली आहे. 100 रेल्वेचे पंचर काढण्यासाठी तर 50 विजेचे तार पुसण्यासाठी भरती करण्यात येणार आहे. दवाखान्यात एका पेशंटला रक्तदान हवे होते तरी एका खेकड्याने रक्तदान करून त्या पेशंटचा जीव वाचवला. घराच्या टेन्शनमध्ये माशाने दिला जीव. या माशाने कसा काय जीव दिला हे जाणून घेऊ शिवा ठाकरे यांच्याकडून. माशाने का दिला जीव? कारण त्याच्या मम्मीने त्याला ऑनलाईन अभ्यास करण्यासाठी लॅपटॉप न घेऊन दिल्यामुळे माशाने दिला जीव. ऐकलं मजेशीर बातम्या. आपलं तांत्रिक सेटिंग जर झालं असेल दुरुस्त तर चालेल. तोपर्यंत आपण दुसरा एक पात्र नाटक घ्यायचं आहे. मी जिजाऊ बोलते. आविष्कार सादर करण्यासाठी मंचावर सज्ज आहे आमच्या शाळेचे वर्ग 3चे विद्यार्थिनी. आपल्या समोर देशाभिमान दर्शवणारे एक गीत नृत्य प्रस्तुत करण्यासाठी तयार झालेले आहे. त्यांचा जोरदार टाळ्यात आपण स्वागत करूया. भारत माता की, भारत माता की. मेहमान तुरब के जैसा है, वो चले पसास बिछाते हैं, है लहू में रंग कुर्बानी का, जा दे कर जान बचाते हैं. अपना पराया हम न देखे, कभी भी अपना हम न देखे, उस रात के दर्द में खड़े रहते हैं. हमें भारत कहते हैं, 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 हमें भारत कहते हैं. कोई रोए तो आंसू चुरा के आंखों में हंसी भर देते हैं. कोई रोए तो आंसू चुरा के आंखों में हंसी भर देते हैं. मुश्किल में रह के दूसरों का आसान सफर कर दे.
ये मिट्टी जैसी है, जख्मों पे मरहम जैसी है, इंसानियत की हवा में हम बहते हैं। हमें भारत कहते हैं, हमें भारत कहते हैं, हमें भारत कहते हैं, हमें भारत कहते हैं। लगाया इस मिट्टी का तुरंत बसंती छाए, तुमने जो मांगा दिल सीने से निकाल के जान देने चले आए। दिल का जो माथे पे लगाया इस मिट्टी का तुरंत बसंती छाए, तुमने जो मांगा दिल सीने से निकाल के जान देने चले आए। हमें भारत कहते हैं, 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 हमें भारत कहते हैं। जोरदार टाळ्या होऊन जाऊया. हमें भारत कहते हैं. आज प्रजासत्ताक टमाटर बड़ी मजेदार, वाह टमाटर बड़ी मजेदार, आहा टमाटर बड़ी मजेदार, वाह टमाटर बड़ी मजेदार। एक दिन इसको चूहे ने खाया, बिल्ली को बीमार पकाया। एक दिन इसको चूहे ने खाया, बिल्ली को बीमार पकाया। आहा टमाटर बड़ी मजेदार, वाह टमाटर बड़ी मजेदार, आहा टमाटर बड़ी मजेदार, वाह टमाटर बड़ी मजेदार। आहा टमाटर बड़ी मजेदार, वाह टमाटर बड़ी मजेदार, आहा टमाटर